नमस्कार भावांनो बहिणींनो. छकू दीदी काय म्हणायला लागली, मामांनो मावशांनो, मम्मी काय करते, भैया घरी असल्यावर फॅन बंद करत नाही, मी घरी असल्यावरच फॅन बंद करते. म्हणजे काहून छकू, भैया बंद नाही करू देत का? मला गरमीत उकडवती म्हणती. आता भैयाला मी तुरीची डाळ आणायला पाठवले. लवकर घेऊन ये म्हणलं, भैया उशीर होतोय स्वयंपाकाला. आज तुमच्या इथले कामं लांबतेत नाही, लेकरं उठत नाहीत लवकर. 4 वाजता उठले मी. तर म्हणलं आज आपण गरमीचं डाळ भात बनवायचं आहे, दाजीला फिकं वरण बनवायचं. तर म्हणलं मग आल्लक भाज्या तर लय उशीर होतोय आणि कामं पण लय लांबतंय, दिवसभर कामात राहावं लागतंय. तर मी म्हणलं गरमीच्या आधी स्वयंपाक करून घ्यावा. आता नेमकाच भैयाचा फोन आला, अर्धा घंटा लागन मला. इथला राग येतोय ना लेकरायचा. आता जे काम सांगलं ते मायनं मग लवकर यायचं ना घरी. तर आता अर्धा घंटा लागन. कधी स्वयंपाक करायचा, डाळ संपली होती. तर भैयाला म्हणलं, भैया जाय आणि तू डाळ घेऊन ये म्हणलं. तर हटवा देवाने भैया पा मित्र मित्र मित्र. मग दाजी बोलते तर राग येतोय सारखं, मित्र मित्र मित्र. मग जे काम सांगलं ते घेऊन यायचं. मायनस त्याच्याजवळ थैली दिली सामान आणायला. म्हणलं लवकर ये भैया, डाळ संपली. मग आता नसती का लवकर डाळ शिजली. तर पा मला स्वयंपाक करायचा आहे. तर केलाच पोरानं उशीर, अर्धा घंटा म्हणतोय. आणि पोळ्या करून ठेवा, थंड्यागार होत्यात म्हणून पोळ्या करून घ्यावा. मग पोळ्या करायच्या असल्या तर उशीरच. मग म्हणलं थोडा उशिरा करावं, 12 वाजता. डाळ भात बनवायचा आज त्याची इच्छा होती. डाळ भात बरेच दिवस झाले खाल्ला नाही त्यानं. तर म्हणलं डाळ भात बनवायचा आहे. तर मग पोळ्या 5-6 करायच्या छकू दीदीला मला आणि दाजीला. म्हणजे 2-3च पोळ्या करायच्या होत्या. यायला काय भात आवडत नाही. तर हरसू भैयानं किती उशीर लावलाय. आज त्याच्या पप्पाला सांगणारच आहे, कधीच्या नवं सामान सांगलं ते लवकर आणून नाही द्यायचं. अजून तुमच्या ताईला मिरच्या, हिरव्या मिरच्या आणायला जायचे, सांबार आणायला जायचे. जेव्हा सुट्टी करून आणून तेव्हा जाईन. तर पा लावला अर्धा घंटा. तर लय कटाळते लेकरायच्या पुढं, जीव लगे लय का लय लगे. आता तुमच्या ताईचे सगळे कामं झालेत घरातले. दूध आणलं सकाळी 2 पाकिटं. तर लगेच गरम करायला लागलेत, फुटलं. मग गेले इकडं. कसं आहे, वाटीत घेऊन जावं लागतंय दूध. जर फुटेलं असलं ना मग जायचं आणि घेऊन यायचं ते दूध. तर ते म्हातारं काय करू लागलं, बदलूनच द्यायना. 2 पाकिटं आणले तेव्हा 1 पाकिट दिले त्यानं. ते झंजावू लागला. म्या म्हणलं त्याला, तुम्हाला तर माहिती आहे म्हणलं काका, आता आपण कायम सामान 60-70 रुपयाचं सकाळचं सामान होतंय. कपड्याचं साबण, लेकरायला म्हणजे भैया काय बिस्किटं खात नाही. आमच्या दोघी मायलेकीचे बिस्किटं 90 रुपये लोक सामान दर दिवसचं होते. आता मी तिथं त्या डेअरीवर जाणंच बंद करणार आहे. इकडं कसं आहे, सुरतलं दूध फुटलं ना तर वाटीत घेऊन जायचं. मग ते आपल्याला बदलून देते, दुसरं पाकिट देते. ह्या काकाला लगे दूध देऊ वाटाना ते झंजावू लागला. नेरी पण त्या बुवाला लई सवय झंजाळायची, सारखा झंजाळतोय. तुझ्या घरच्यावर झंजाळतो, आपण पैसे देतो. मग मी म्हणलं काका आम्ही दर दिवस येतो म्हणलं, तर मी कधी आले का म्हणलं दूध खराब झाले म्हणून. अर्धा बघून दूध मी फेकून दिलं. कारण की 2 पाकिटं मग छकू दीदी उशिरा उठती. तर मग 1 पाकिट जर आणलं तर मग दाजीला कसं आहे, चहा बनवायचा असलं ना त्याच्यात पाणीच टाकू देत नाहीत ते दुधात. मग 2 पाकिटं लागतेच सकाळची. भैया काय काळीच चहा घेतोय. गेले मी दूध घेऊन आले, ते झंजावू लागला. म्हणलं काका फुटलं, मी दुसरं पाकिट आणा म्हणे. मी म्हणलं मी कच्च्या दुधात कच्चं दूध कधीच म्हणलं मी चहा उकळायला टाकत नाही. मी गरम करूनच कधी पण चहा चांगली येते. मग आपल्या इकडं कधी पण आपण गरम दूध करूनच चहा बनवतं. जे गरम करायचं आणि जे आपल्याला लागतं ते चहा काढून ठेवायचं. तर मी आज भगुनभर दूध फेकून दिलं. आणि दिलं किती त्यानं, 1 पाकिट दिलं. ते पण झंजावू दिलं छकू त्यानं. गेले पैसे पाण्यात. मग सकाळी झंजावू लागला. आता आपल्याला वाटतं इथून इथल्या तर एकच डेअरी आहे, म्हणजे तिथं साबण भेटतंय, कपडे धुवायचं पावडर हे ते सगळं भेटतंय त्या डेअरीवर. मसाले गिसाले छोटे मोठे सामान असं तसं भेटतंय. सोयाबीन वडी भैयाला आवडती. तर मग असं केलं त्यानं. मग दाजीला म्हणलं पण कसं वाटते पाण्या पावसाचं, बरं आहे बाबा जवळ डेअरी. नाही तर मी 3 नंबरच्या शेरीत तिकडं जात असते. पण मग आता उन्हाळ्यात काय नाही तिकडे जायला. मग पावसाळ्यात कसं भैयाची शाळा चालू होते, मग शाळेचं आवरून द्या तर उशीर होतोय तुमच्या ताईला. तर आज त्यानं तसं केलं त्या म्हाताऱ्यानं. लगे त्याची बायको बिचारी लई चांगली आहे बरं. तिला वाटा जाय हिचे 2 पाकिटं हिनं पैसे दिले, त्याचे 2 पाकिटं हिचे हिला द्यावा म्हणून आपण. दूध खराब निघलं म्हणा. म्हणजे सगळ्या गिऱ्हाईकांनी नेलं, तुमचंच कसं काय खराब झालं दूध असं तसं. मी म्हणलं काका खराबच आहे म्हणलं.
तर मग एक पाकिट दिलं. मग मला लई राग आलता. मला आपल्याला पैसे द्या आणि कोणी झंझाड आपल्याला चांगलं नाही वाटत. कधी पाहायचं त्या काकाच्या तोंडावर 12 वाजेलच असते. गिऱ्हाईकाय संग कसं बोलावं लागतंय, काय काय लोकायला तमीजच नसते गिऱ्हाईकाय संग कसं बोलायचं, काय बोलायचं. मी दाजीला सांगितलं. दाजी म्हणे मग वैसू वाटीत घेऊन जावं लागते. म्हणलं वाटीत घेऊन जायला दूध मी तशी गेली. म्हणलं त्याच्याकडं दूध खराब झालं म्हणून. तर ते म्हातारं म्हणू लागलं, म्हणलं मला पाकिट दे. म्हणलं आता मी 2 पाकिटं गरम केले तर मी कुठून याला पाकिट देणार आहे. म्हणलं हाय न छकू. तर मग आज काय कमीच याच्यात चहा प्याला. म्हणलं जाऊ द्या आता. मन झालं तर दुसऱ्या डेअरीवर जायचं, पण डबल वाटलं जाऊ द्या आता. असं झालं. आणि आज सकाळपासून नाट लागलं तर नाटच लागलं. आपला भैया पण कावाचा गेलाय सामान आणायला, तर अजून नाही आपला भैया आला. आता अर्धा घंटा म्हणतोय. वाट पहा. बसा आता ताईनं गरमीत. म्हणलं आज आपण स्वयंपाक पाणी करा आणि स्वयंपाक करताना काही हिडो टाकावं. तर असं नाटके चालतेत बापा लेकरायचे सांगूच नका. लय नाटके. सामान आणून देत नाही. माय भावायची लेकरं लय माणसाला लवकर सामान आणून देतात लगे ताबडतोब. नाही तर मग आईला बोलती त्याला टायमार नाही आणून दिलं आहे ना छकू. मग असे करतात लेकरं. छकू दिदी तर सारखी आळशेला असती. सारखी आळशेल. काय माहितीचं तिलाच माहिती. हा टी व्ही कनेक्ट केली भैयानं. सटकला भैया. मला म्हणे मम्मी मी तुला सामान आणून देतो. आणि आता गेलाय भैया लगे मित्राईसोबत. काल पडदा धुतला होता. पडदा गिडदा धुवून घेतला. सगळे कामं केले कंप्लीट. आता मागचं घर साफसफाई करायची. तर करावं लागेल. बाईच्या जातील कधीच विसावा नसते. असं असतं. मी जर कुठं पाहुणी जर गेले तर मला तिथं पण विसावा नसतंय. मी कुठं जाऊ द्या. नशिबत तसं आहे. मग आरामानं मला कुठंच भाकर भेटत नाही शांततेनं. कोणाच्या घरी जाऊ द्या मला करावं लागेल कामच. व्हिडिओ कसा वाटतंय नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. आज माझ्या लेकरांनी लय डोकं खाल्लंय. मग मला तुरीची डाळ आणून दिली असती तर मी आणि त्यालाच डाळ भात खाऊ वाटलाय. त्यानं जर मला आज लवकर सामान आणून दिलं असतं तर मग लवकर स्वयंपाक झाला असता. म्हणजे डाळीसाठी आता हे झाली. डाळीसाठी आरबवून गेले. असा करतोय भैया. एक तेलाचा डब्बा आण म्हणलं तर तो म्हणे आलोच मी. आणि आता मित्रासोबत हे झालाय हिंडणं चालू. दाजीनं जर पाहिलं मग दाजी मला म्हणतील तू आवरत नाही, असं नाही तसं नाही, गाड्या मोटराचं जाऊ देती. मग आपणच बोलणे खायची. असं असतंय ते. बाईच्याच जातीन सगळं ऐकून घ्यायचं. का छकू इथं फोडा आलाय ना. चळचळ माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागले. आतून इथं फोडा आलाय माझ्या तोंडातलं येऊ राहिले गरमीने. छकुली झटक ना केस जाय ना सुकव ना. बापानं सांगितलंय ना तुला. केस गिस टायमावर धुवायचं आवरायचं. हा बोललीस ना अजून. ओल्लेच आहेत ना अजून. बाय भावांनो बहिणींनो. भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.